नमस्कार, मी आरती आणि आपण बघत आहात आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावात पाकिस्तानने मध्यस्थी करत युद्धविरामाची घोषणा केली होती. पाकिस्तानच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शांती वार्तेसाठी अमेरिकेने इराणच्या काही प्रमुख मागण्यांचा विचार केला असावा. पण अमेरिकेने इराणची जप्त केलेली संपत्ती सोडण्यास नकार दिल्याने या वार्तेतील अडचणी वाढू शकतात. इराणच्या मागणीनुसार त्याची संपत्ती मुक्त करण्याची आणि इस्रायलने लेबनॉनवर हल्ले थांबवण्याची शर्त केली गेली होती. मात्र अमेरिकेने त्यास नकार दिला आहे, ज्यामुळे या शांती प्रक्रिया थोड्या वेळातच संकटात सापडू शकतात. पाकिस्तानने दोन्ही देशांना समजावून शांती प्रक्रियेचे पालन करण्याचे आवाहन केले होते, परंतु अमेरिकेचा निर्णय इराणसाठी खूप धक्का देणारा ठरला आहे. आता पुढे काय होईल यावर मोठं लक्ष असेल, कारण यामुळे या युद्धविरामाच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानचे शांती संवाद साधण्याचे प्रयत्न आणि दोन्ही देशांचे पुढील निर्णय सर्वांगीण शांतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची भेट झाली असून अमेरिकेचे नेतृत्व उपराष्ट्रपती JD व्हान्स करत आहेत आणि इराणचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करत आहेत. या चर्चेचे प्रमुख उद्दिष्ट आहे इराणच्या अणु कार्यक्रम आणि सामरिक धोरणांवर चर्चा करणे, ज्यासाठी अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीचे प्रवेश पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांच्यानुसार अमेरिका आणि इराण दरम्यान या चर्चांमध्ये मुख्य लक्ष होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या खुल्या करण्यावर असू शकते. यासोबतच इराणने अणुनिरीक्षकांना आपल्या सुविधांना भेट देण्याची परवानगी देण्याचे संकेत दिले आहेत. पण इराणचा मुख्य उद्देश त्यांच्या अणु कार्यक्रमात आणि क्षेपणास्त्रांच्या साठ्यात कोणताही बदल न करणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने या चर्चेसाठी महत्त्वाची भूमिका घेतली आहे आणि इराणने स्पष्टपणे सांगितलं आहे की इस्रायल किंवा अमेरिकेच्या दबावामुळे ते आपली भूमिका बदलणार नाहीत. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटींच्या माध्यमातून दोन्ही देशांना आमनेसामने बसवण्यासाठी पाकिस्तानने मोठी भूमिका निभावली आहे. ही भेट अमेरिका आणि इराणच्या दीर्घकाळातील तणावानंतर होणारी पहिली थेट चर्चा ठरू शकते, ज्यामुळे जागतिक पातळीवर महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबले असले तरी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी करारावर चर्चा सुरू आहे. चर्चा यशस्वी न झाल्यास हे युद्ध पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे आणि दोन्ही देश तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. या संघर्षात इराणने मोठे नुकसान सहन केले आहे, तर अमेरिकेचे मध्य पूर्वेतील अनेक हवाई तळही उद्ध्वस्त झाले आहेत. या दरम्यान एक गुप्त अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये चीन लवकरच इराणला एअर डिफेन्स सिस्टीम पुरवणार असल्याची माहिती आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या दाव्यानुसार चीन पुढील काही आठवड्यांत इराणला नवीन एअर डिफेन्स सिस्टीम देण्याची तयारी करत आहे. यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील कराराबाबत पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू असताना चीनने शस्त्रांची विक्री करून आपली भूमिका आणखी स्पष्ट केली आहे. चीन इराणला एअर डिफेन्स सिस्टीम थेट न देण्याचे ठरवले आहे आणि ती दुसऱ्या देशांच्या मदतीने इराणमध्ये पोहोचवली जाऊ शकते. यामुळे चीनच्या मदतीचा थेट संदेश जाणार नाही आणि अमेरिकेला यावर दबाव टाकता येणार नाही. या सिस्टीममध्ये मॅनपॅड्स नामक खांद्यावरून डागल्या जाणाऱ्या अँटी एअरक्राफ्ट मिसाईलचा समावेश आहे, ज्यामुळे कमी उंचीवर उड्डाण करणाऱ्या लढाऊ विमानांसाठी हा धोका निर्माण होतो. चीनच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे युद्धबंदी करारावर होणाऱ्या चर्चांवर देखील दबाव येऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. मुंबईवरून पुण्याकडे निघालेल्या भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरमध्ये एक मोठा धोका निर्माण झाला होता. हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी वाहनांच्या पार्किंग क्षेत्रात उतरवण्यात आलं, पण या घटनेत कोणालाही इजा झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरच्या पायलटने या परिस्थितीच्या योग्यतेने सामना करत वाहन पार्किंग क्षेत्रात हेलिकॉप्टर उतरवलं, कारण हेलिपॅड न दिसल्यामुळे तो पर्याय स्वीकारावा लागला. या घटनेबद्दल छगन भुजबळ यांनी सांगितले की हा अपघात वगैरे काही नव्हता. आम्ही सर्वजण सुरक्षित बाहेर आलो. काळजी करण्याचं काही कारण नाही. पायलटनं फक्त हेलिपॅड न दिसल्यामुळे पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवलं. सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा इजा झालेली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावात 3 दिवसांच्या मुक्कामी आहेत. यावेळी त्यांनी आपल्या शेतात वृक्षारोपण केले आणि शेतकऱ्यांबद्दल आपली आवड व्यक्त केली. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला शेती करायला आवडते असं सांगून शिंदे यांनी मिश्किलपणे विरोधकांना टोलाही लगावला. ज्यांच्या पोटात दुखतं त्यांच्यासाठीही एक झाड लावेन. शिंदे यांनी सेंद्रिय आणि ऑर्गॅनिक शेतीला महत्त्व देत
जीवामृतासारख्या पद्धतींचा वापर करून शेती करण्याचं आवाहन केलं. त्यांची शेती सातारा जिल्ह्यातील दरेगावात आहे, ज्याची माती अत्यंत सुपीक आहे. शिंदे यांच्या शेतात आंबा, नारळ, अवाकाडो, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी यांसारख्या वनस्पतींची लागवड आहे. दरेगावातील दौऱ्यादरम्यान शिंदे यांनी मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाची आणि वासोटा किल्ल्याच्या रोपवे प्रकल्पाची देखील पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि वनविभागाचे अधिकारी अमोल सातपुते उपस्थित होते. शिंदे यांच्या या दौऱ्याद्वारे पर्यटन विकास आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचा ठरवलेला उद्देश दिसून आला. त्याचबरोबर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई देखील या भागातील पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भोंदू खरात प्रकरणात सध्या एक मोठा वाद निर्माण झाला आहे आणि यामध्ये रुपाली चाकणकर या व्यक्तीचे नाव वारंवार समोर येत आहे. अलीकडे एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, जिच्यात सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार दाखल केली गेली आहे. या तक्रारीची आणि इतर संदर्भांची सखोल चौकशी सुरू आहे. तक्रार करणारी व्यक्ती बीड जिल्ह्यातून असून अज्ञाताने SITकडे या तक्रारीबाबत माहिती दिली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पोलीस खाते सुनेत्रा पवारांची काळजी घेईल आणि त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. पुढे मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलंय की पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केली आहे आणि ते भविष्यातही चांगले काम करतील. IPL मध्ये अभिषेक शर्माने एक नवा इतिहास रचला आहे. अभिषेकने 1 ते 6 षटकांत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना पंजाब किंग्स विरुद्ध 7 षटकार मारले आहेत. यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सनत जयसूर्याने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 7 षटकार मारले होते. तसेच जोस बटलरने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आणि जॉनी बेअरस्टोने 2022 मध्ये RCB विरुद्ध 7 षटकार मारले होते. अभिषेक शर्मा आता IPLच्या इतिहासातील अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या या कर्तृत्वामुळे तो क्रिकेट चाहत्यांच्या आणि विशेषतः IPL प्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. आज सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. पूर्वेमधील तणाव, जागतिक बाजारातील मजबूत मागणी आणि डॉलरमधील कमजोरी यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये ही वाढ होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले असून तिसऱ्या आठवड्यातही तेजीचा कल कायम आहे. अक्षय तृतीया सण जवळ येत असताना सोन्याची खरेदी पुन्हा वेग घेत येण्याची शक्यता आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.